विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यांनंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उन्हात उपोषण केल्यामुळे जरांगेंची तब्येत खालावली। गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू। जरांगेंना 48 तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन। सातारा संस्थांच्या गॅझेटचा GR लवकर काढा, जरांगेंची शिष्टमंडळाकडे मागणी। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य। फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय। महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच तोडगा काढणार, शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलनामध्ये बलिदान केलेल्या मृतांच्या वारसांना महावितरणात नोकरी तर MIDCनं देखील नियुक्तीसाठी ठराव केलाय। मंत्री विखे पाटलांची माहिती। निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही। महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, फडणवीसांची भूमिका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश। मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। तनपुरेंना भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। मुंबईच्या जोगेश्वरी वांद्रे परिसरामध्ये रिमझिम पाऊस। ठाणे, दादर, नवी मुंबईत सुद्धा पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पुढील 3 तासांसाठी आता पालघरसह मुंबईलाही येलो अलर्ट। मध्य रेल्वे विस्कळीत, वाहतूक 20 ते 30 मिनिटं उशिरानं। कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल, जीव धोक्यात घालून प्रवाशांचा रुळावरून प्रवास। तर मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। CSMT ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। पुण्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं झोपडपट्ट्या हटवल्या। पुनर्जीवन योजनेसाठी पेठ येरवडा परिसरातली झोपडपट्टी या ठिकाणी जमीनदोस्त। 58 पात्र झोपडपट्टीधारकांचे खराडी आणि शिंदे वस्तीमध्ये पुनर्वसन। IPLच्या अंतिम सामन्यामध्ये आज बंगळुरू आणि गुजरात भिडणार। गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला होणार। RCBकडे आता सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी।